मित्रांनो, आज आम्ही पंढरपूरला जाणार आहे. तुम्ही पण आहे आणि चाललोय आता 12 वाजले. चाललो आता 12 वाजलेत आणि आम्ही निघालो, तयारी करतोय. पण आणि आम्ही आता आंघोळ्या करून निघालोय. आंघोळ करून पण यांचं काय आवरण अजून हळूहळू 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 आवरत चाललंय. तुझी मम्मीच ना? हा, मम्मी तर मम्मी आहे. पप्पा आहे. पप्पा लेट करतायत? लेट नाही बाबा, पप्पा लवकर उठतात, पण लवकर हे आवरत नाही. ब्लॉगिंग करते ना मी. चुप ना तू. हॅलो गाईज, बघा परी काय बोलतेय. तर तुम्ही माझी ब्लॉगिंग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. अरे व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवायचे, आपल्याला दाखवायचं. अगं मग पुढचं सांगशील तर मी कळेल ना मला. काय झालं श्री? माझ्यासारखी चप्पल. काय झालं पण? काय पाहिजे तुला? मोठे बाप्पा. परी गप. हॅलो गाईज, आम्ही चाललोय. जे पुढे बसणारे आहे, मी तुम्हाला कृपा करतो, झोपले तर गाडीतून उतरून दे. झोपशील स्वतः झोपतोयस बघ. अरे मी तर बॉस आहे, माझी गाडी आहे. आम्ही पहाटे 5 वाजता पोहोचलो आणि जवळजवळ खूप वेळ लागला. 1 तास आम्ही चालत होतो आणि अंतर पण खूप होतं आणि मेन म्हणजे गाड्याच सोडत नव्हते, त्यामुळे खूप लेट झाला. आरूसुद्धा माझ्यासोबत 1 तास चालत होती, बिलकुल कंटाळली नाही. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो, तर इथे भजन ते चालू होतं आणि दिंडी निघणार होती 8 वाजता. थोडा वेळ होता म्हणून शेजारी मोठं मंदिर आहे महादेवाचं, तिथे गेलो. खूप मोठी महादेवाची मूर्ती होती, पिंड होती, तर इतकं भारी वाटलं. तुम्ही पण पहा की मी पहिल्यांदाच पाहिलं एवढी मोठी महादेवाची पिंड, खूप भारी होती. आणि दर्शन झालं नेहमीप्रमाणे रोजचं. एकही महादेवाला दर्शन असे चुकलं नाही, तेही पाहून झालं, खूप भारी वाटलं. हॅलो, तर ह्या वारी करायला आलेल्या आहेत. ह्या नाही आहेत, ह्या जे कलर दिसत आहेत ते वारी करतायत. आणि आम्ही आज आलोय. जय हरी, जय हरी, रामकृष्ण हरी. चला प्रदर्शनाला आता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. दिंडी प्रदर्शन चालू झाली आणि ताई दोन्ही 15 दिवस वारी करत होत्या, तर त्या आधीच आल्या होत्या. तर तुम्ही ते समोर पाहू शकता, काही लेडीज स्वयंपाकाची तयारी, काही आणि मेन म्हणजे दिंडी खूप लोक आहेत, जवळजवळ 500-600 माणूस आहे दिंडीमध्ये, एवढी लोक आणि खूप भारी वातावरण, भजन. पण हे चंद्रभागेच्या पलीकडच्या साईडला असल्यामुळं हे सर्व प्रवास नावेतून करायचं, म्हणजे होडीतून तर आपण पण पाहालच. खूप म्हणजे माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स होता, कारण की जेव्हा पण आम्ही गेलो की डायरेक्ट मंदिराच्या साईडने असतो, त्या साईडला उतरतो. पण महाराजांची दिंडी ह्या साईडला गोपाळ असं म्हणून आहे, तिकडं त्यांची दिंडी उतरते. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप लोक, म्हणजे एका टायमाला होडीमध्ये 20-20 लोक बसत होते आणि छान मस्त वाटत होतं. तुम्ही पण पाहालच आता. लास्ट इथे होडीमध्ये फक्त 20 जण होते आणि नेमके आम्ही 3 जणीच बसलो एका होडीमध्ये आणि बाकीच्या होडीमध्ये सगळी फॅमिली बसली. पण ठीक आहे, सगळे हे दिंडीचेच लोक होते, त्यामुळं काय एवढं वाटलं नाही. दीदी तर होतीच आणि परी आणि मी ह्या होडीमध्ये आलो आणि बाकीचे सगळे दुसऱ्या होडीमध्ये होते. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पहा आता. चंद्रभागेचं पाया पडा लांबूनच, ज्यांना जाता नाही आलं त्यांना. होडीमध्ये खूप व्यवस्थित सर्व मॅनेजमेंट, पोलीस लोक सर्व करत होते आणि आमची भरपूर
सर्वच माणसं मागे आहेत, तुम्ही पाहू शकता. ही सर्व मागं दिंडीवालेच आहेत आमचे. तर 2-3च होड्या आमच्या पुढे गेल्या दिंडीमधली. तो आम्ही न्हावेतून चाललो आहे पलीकडं आणि दारू चालले पाण्यात खेळणं. आरू तुम्ही पाहू शकता मस्त चंद्रभागेत लोकांची गर्दी. इथे आम्ही उतरलो, थोडे हातपाय धुतले मस्त आणि चंद्रभागेच्या नदीचं पाया पडलो आणि बाकीचे लोक सुद्धा हळूहळू उतरत होते. तुम्ही पाहत असाल बाबा हे सर्व एका होडीमध्ये सर्व बसले होते. एक साईडला ताई ह्या वहिनी बसल्या होत्या. श्रीहरी दमलेला आहे आमचा. खूप गर्दी म्हणजे प्रचंड गर्दी होती आणि तुम्ही पण पाहतच असाल. आणि भारी सुद्धा. इथे सर्वजण जमा होईपर्यंत दिंडी सुरू होत नाही. आणि हे जो पिवळा पताक दिसतोय ती दिंडी आहे. मग आम्ही तिथे पोहोचलो आणि मग सगळे एक सोबत निघालो, कारण की खूप गर्दी. म्हणजे एक जरी माणूस इकडच्या तिकडं झाला की संपलं, तो कुठे पोहोचेल कळलं तर कळणारच नाही. मग दिंडीसुद्धा आली आणि निशाने दिंडीला मेन म्हणजे ना बॉल अडकवला होता, त्यामुळे लक्षात येत होतं. तर गर्दी पण तुम्ही पाहू शकता. आणि इथे आमची दिंडी. आणि हा आनंदमय वातावरण कंटिन्यू पहा. सगळेजण मस्त फुगड्या खेळत होते. तर कंटिन्यू पहा. अगदी वयस्कर म्हातारे, आजोबा, मावश्या, तुम्ही पाहालच पुढं कंटिन्यू.
सर्व फराळ आहे ते आटपून आम्ही निघालो आणि खूप भारी वाटलं. सगळ्यांना टाटा बाय बाय केलं आणि निघालो पुन्हा आळंदीला यायला. तर आजचा व्हिडिओ एकादशीचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.